खाते वाटपानंतर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक। उपमुख्यमंत्री अजित पवारांची गैरहजेरी। एसटीच्या प्रस्तावित भाडेवाढीचं काय होणार हा प्रश्न। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलता बोलता फोडली बातमी। चूक लक्षात येताच म्हणाले, अजून घोषणा झाली नाही। मोठ्या आकाला वाचवण्यासाठी छोट्या आकाचा एन्काउंटरही केला जाऊ शकतो। विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केली भीती। वाल्मिक कराडला वाचवण्याचाही सल्ला। मस्साजोगचा सरपंच करू। बुलढाण्यातील कळंबेश्वर गावातील सरपंचाच्या पतीला धमकी। अवैध धंदे बंद केल्याने गावगुंडाचा जीवघेणा हल्ला। मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ परदेशवारी आटपून आज नाशकात परतणार। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचा उद्या कटगुणमध्ये कार्यक्रम। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं स्मारक बनवण्याच्या प्रक्रियेला वेग। नागरी विकास मंत्रालयाकडून 4 वेगवेगळ्या जागांची पाहणी। राजघाटाजवळ जागांची चाचपणी। सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणारे रडारवर 12 युजर्स विरोधात गुन्हा दाखल। मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई। भोपाळ वायू गळती दुर्घटनेतील युनियन कार्बाइड कंपनीतला प्रदूषित कचरा 40 वर्षांनंतर काढला। 377 टन विषारी कचरा हलवला पीथमपूर औद्योगिक क्षेत्रात। एकविरा गडावर फटाक्यांच्या धुरामुळे मधमाशांचा भाविकांवर हल्ला। अनेकांना मधमाशांचा चावा। भाविकांच्या हुल्लडबाजीने गडावर पुन्हा फटाकाबंदीची मागणी। तुळजाभवानी मंदिर आता प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेला 22 तास खुलं राहणार। मध्यरात्री 1 वाजताच मंदिर भाविकांसाठी खुलं। दुहेरी हत्याकांडाने नागपूर हादरलं। ड्रग्सच्या आहारी गेलेल्या मुलाने केली आईवडिलांची हत्या। पोलिसांकडून आरोपीला अटक। उद्या टॉसच्या वेळीच अंतिम 11 जणांची टीम ठरवू। रोहित शर्मा खेळणार का या प्रश्नावर गौतम गंभीरचं उत्तर। ड्रेसिंग रूममधल्या गोष्टी बाहेर येऊ नयेत अशीही अपेक्षा। जम्मू आणि काश्मीरमधल्या दोडामध्ये थंडीचा कहर। वाहता धबधबाही गोठला। काश्मीरच्या सर्व शहरांमध्ये तापमान अजून उणेच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।